कमी 10-15 लाखाच्या वरी सर्व लोकसंख्या होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त गाय वेगळी, म्हैस वेगळी, शेळी वेगळी, गाढव वेगळं, उंट वेगळं, पुन्हा बकरी वेगळी, मेंढ्या, या सगळ्याचा गोतावळा घेऊन चालणं तुम्हाला काय वाटतं? साधी सोपी गोष्ट असेल का? जर माझ्या कुटुंबामध्ये 10 लोक आहेत, उदाहरणार्थ माझ्या कुटुंबामध्ये 5 लोक आहेत, मी माझे पत्नी 3 लेकरं, आता ते 5 जण आहेत, तुम्हाला वाटतं का ते 5 जणांचे मार्ग वेगळे आहेत? कुणीच कोणामध्ये नाही. म्हणजे ह्याची मागणी वेगळी, तिची मागणी वेगळी, त्याची मागणी वेगळी, ह्याची मागणी वेगळी. कदाचित त्यांचं ऐकून आपल्याला कदाचित असं वाटतं की काय हे लोक आहेत. परंतु मोशेने कसं तरी देवाला म्हटलेलं की 6 लाखापेक्षा जास्त लोकांचं पुढारी पण त्याला केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं त्यांच्यामध्ये भांडण होत नसते का? तुम्ही बायबलमध्ये बघा, लोक कशासाठी कुरकुर करत होते माहिती आहे तुम्हाला? पाण्यासाठी कुरकुर करत होते, जेवणासाठी कुरकुर करत होते, लसणासाठी कुरकुर करत होते, पुन्हा मसाल्यासाठी कुरकुर करत होते, कांद्यासाठी कुरकुर करत होते. ते म्हणायचे आम्हाला रानामध्ये मटण खायला, बरोबर पाहिजे. ते काय म्हणत होते, आम्हाला मटण खाण्यासाठी नाही, निसर्ग देशामध्ये आम्हाला किती मटण मिळत होतं, पण या ठिकाणी काहीच मटण नाही. ह्या सगळ्या लोकांचं टेन्शन किती असेल गोष्टीला? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? तुम्ही घरातले पुढारी आहात, तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाची गरज पूर्ण करायची म्हणल्यावर किती डोक्याला ताण होतं. कधी कधी पैसा असतो, कदाचित पैसा नसतो, कपडे आहे, वाढदिवस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ज्या व्यक्तीवरती देवाचा पवित्र आत्मा आहे त्यांना देव मार्गदर्शन करतो. अरे त्यांना नक्कीच देव मार्गदर्शन करतो. मग तुम्ही 6 लाख लोकांचं लिडरशिप करीत आहात किंवा 6 कोटीचं लिडरशिप करीत आहात, याला काही मायने नाही. जर पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे तर ते लोक तुमच्या पाठीमागे येणार, म्हणजे येणार. ते लोक तुमच्या पाठीमागे येणार, ते लोक तुमचं ऐकणार, ते लोक तुमचं मार्गदर्शन मागणार, ते लोक तुमच्या बरोबर बसणार, ते लोक तुमच्या बरोबर जेवणार, तुमची सहभागिता त्यांना असंही वाटणार आणि प्रत्येक तुम्ही सांगितलेली गोष्ट ते ऐकणार. कारण पवित्र आत्म्याने तुम्ही परिपूर्ण असल्यामुळे देव त्यांना प्रभावित तुमच्याकडे करणार, देव त्यांना तुमच्याकडे आकर्षित करणार. हालेलुया. कारण तुम्ही